जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण खंडोबाचं नवरात्र नेमकं कसं बसवायचं, त्याची पूजा कशी मांडावी याबद्दल सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. आणि यासाठीच या ठिकाणी आज आपण प्रॅक्टिकली सुद्धा ही पूजा दाखवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण ह्या नवरात्राविषयी माहिती घेऊया. मुळामध्ये बघा, खंडोबाचं जे नवरात्र असतं ना, त्याला त्या ठिकाणी षडरात्री असं म्हटलं जातं. षड याचा अर्थ होतो 6 आणि रात्री म्हणजे दिवस. एकूण 6 दिवसांचा असणारा हा सोहळा, त्यामुळे त्याला 6 रात्री म्हणजेच षडरात्री असं म्हटलं जातं. परंतु देवीचं जे काही नवरात्र असतं, जसं की चैत्र नवरात्र असेल, अश्विन नवरात्र असेल, पौष नवरात्र असेल, आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र असेल, जगदंबेचं नवरात्र हे 9 दिवसांचं असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये नवरात्री हा शब्द त्या ठिकाणी दृढ झाला. त्यामुळेच त्या ठिकाणी बालाजी महाराजांचं असो किंवा खंडेरायाचं असो, ज्या वेळेला त्या ठिकाणी कुठलंही पूजा सोहळा स्थापन केला जातो, त्याला सरसकट पद्धतीने षडरात्री किंवा पंचरात्री न म्हणता नवरात्रीच म्हटलं जातं. खरा शब्द हा त्या ठिकाणी षडरात्री असा असतो. नेमकं आता हे केव्हा स्थापन केलं जातं, तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला त्या ठिकाणी नवरात्रोत्सवाची सुरुवात होते. म्हणजे षडरात्र उत्सवाची खंडोबाच्या सुरुवात होते. या दिवशी त्या ठिकाणी देवदिवाळी सुद्धा असते बरं का. देवदिवाळी म्हणजेच त्याला नागदिवाळी असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. या दिवशी संपूर्ण नागसेनेने त्या ठिकाणी देवी देवतांची पूजा केली असं म्हटलं जातं. नागाचा संहार चालू होता. नागाच्या संहारामध्ये अनेक नाग हे यज्ञामध्ये बळी गेलेले होते आणि ज्या वेळेला त्यांचा हा संहार थांबला, त्यावेळेला नागाने भगवान विष्णूची आणि शिवाची आराधना केली, हरी आणि हराची आराधना केली. त्यामुळेच त्याला नागदिवाळी किंवा देवदिवाळी असं सुद्धा म्हणतात. या दिवशी प्रामुख्याने घरातील सर्व देवांना धुवून काढलं जातं. त्यांना चकचकीत पितांबरी असेल किंवा इतर काही पदार्थ असेल यांनी स्वच्छ केलं जातं. दह्यादुधाने स्नान घातलं जातं. फुलांनी फलांनी त्यांची पूजा केली जाते आणि आपल्या ऐपतीप्रमाणे जो असेल तो गोडधोड नैवेद्य सुद्धा देवी देवतांना दाखवला जातो. अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी देवदिवाळी साजरी केली जाते. काही ठिकाणी देवदिवाळीच्या दिवशी कणकेच्या दिव्यामध्ये गूळ टाकून त्याचे गोड दिवे तयार करून त्यामध्ये साजूक गाईच्या गावरान तुपाचा दिवा सुद्धा देवाला अर्पण केला जातो. प्रत्येक काळाप्रमाणे रीतीप्रमाणे आपापल्या त्या ठिकाणच्या पद्धतीप्रमाणे देवदिवाळी साजरी होते. आता आपण मुद्द्यावर येणार आहोत की खंडोबाचं षडरात्र नेमकं स्थापन कसं करायचं. तर अनेक पद्धती आहेत बरं का. जसा भाव तसा देव, जसा देव तसा पाव. म्हणजेच काय, तर मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. मनामध्ये जर भाव असेल तर तुम्ही साधा एखादा धोंडा जरी मांडला, त्याला जरी खंडोबाचं स्वरूप दिलं, त्या धोंड्यामध्ये सुद्धा मल्हारी प्रगट होईल. आणि तुम्ही जर मनातून दांभिक असाल आणि तुमची भक्ती जर खरी नसेल, तुम्ही त्या ठिकाणी अक्षरशः सोन्याच्या राशी जरी घातल्या तरी त्या ठिकाणी देव प्रसन्न होणार नाही. त्यामुळे स्वतःच्या ऐपतीप्रमाणे त्या ठिकाणी वस्तू घ्याव्या. आता मी या ठिकाणी जी साधी भोळी पूजा मांडलेली आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम दाखवतो. या ठिकाणी बघा, प्रथम तर मार्तंड भैरवाची ही अश्वारूढ अशी मूर्ती आपल्याला दिसते. मार्तंड भैरवाच्याच खांद्यावरती या ठिकाणी म्हाळसादेवी सुद्धा विराजमान आहे. म्हणजे शिव आणि शक्ती दोन्हीही आहेत. चतुर्भुज असणाऱ्या ह्या मार्तंड भैरवाच्या मूर्तीला या ठिकाणी मी फुल अर्पण केलेलं आहे. गळ्यामध्ये कवड्यांची माळ दिलेली आहे. खंडोबाच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ का असते याविषयी लवकरच आपण एक व्हिडिओ तयार करूया. त्यानंतर इथे खाली बघितलं तर या ठिकाणी खोबऱ्याच्या मी 5 वाट्या मांडून घेतलेल्या आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 या खोबऱ्यांच्या वाट्यामध्ये प्रामुख्याने एक सुपारी आहे, हळकुंड आहे, बदाम आहे आणि त्या ठिकाणी असणारी खारीक आहे. म्हणजेच खारीक, खोबरं, बदाम, सुपारी आणि हळकुंड असे एकूण हे 5 पंचमहाभूतांचं प्रतीक असणारी पूजा आहे. म्हणजे असे एकूण आपण हे 5 वाटे तयार केले खोबऱ्या वाटीचे. त्याच्या समोरच आपण 5 विड्याची पानं मांडून घेतलेली आहे. या विड्याच्या पानांवरती आपण थोड्याशा अक्षदा आणि त्यासोबतच खारीक, खोबरं, बदाम आणि सुपारी या पद्धतीनुसार सुमंगल फळे सुद्धा मांडलेली आहे. आता मुळामध्ये ह्या पूजेचं महत्त्व काय, तर वरील ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहे ह्या त्या ठिकाणी असणाऱ्या मार्तंड भैरव खंडोबासाठी आहे. तर त्याच्या खाली आपण जे ही सुमंगल फळे मांडलेली आहे, तर या खंडोबाच्या ज्या एकूण 5 दासी होत्या, ह्या दासींचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचा मानपान म्हणून ठेवलेलं आहे. ज्यामध्ये म्हाळसा राणी आहे, ज्यामध्ये बानुबाई आहे, ज्यामध्ये मालुवती नावाची मुरळी आहे, ज्यामध्ये रंभाई शिंपीन आहे, ज्यामध्ये चांदाई रकचंदानीन आहे, बागवानीन आहे. अशा ह्या खंडोबाच्या 5 उपपत्नी किंवा दासी यांच्या नावाने हे 5 फळे आपण मांडली होती.
त्याखाली बघा इथे ही भंडारा भरलेली पिशवी आहे. या पिशवीलाच या ठिकाणी भंडारी असं म्हटलं जातं. भंडारी म्हणजे काय? ज्या पिशवीमध्ये खंडोबाचा पवित्र भंडारा ठेवला जातो अशी ती भंडारी. तर या ठिकाणी ही खंडोबाची भंडारी आहे. ही प्रत्येक मल्हार भक्ताच्या घरामध्ये असतेच असते. त्यासोबतच या भंडारीच्या बाजूला आपण बघत आहोत हा कोटंबा. कोटंबा म्हणजे काय? तर या ठिकाणी लाकडाचं किंवा एक तांब्याचं पात्र असतं ज्याला 4 कोना असतात. या कोटंब्याची माहिती सुद्धा लवकरच आपण प्रदर्शित करणार आहोत. या कोटंब्यामध्ये या ठिकाणी भंडारा भरलेला आहे आणि या भंडाऱ्यामध्ये छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा आपण ठेवलेले आहे. हे त्या ठिकाणी खंडोबाचं लेणं आहे. भंडाऱ्याच्याच बाजूला आपण बघत आहोत या ठिकाणी ही बुधली आहे. बुधली म्हणजे काय? तर तेल ठेवण्याचं एक साधन. आणि ह्या बुदलीच्याच बाजूला या ठिकाणी आपल्याला दिवटी दिसत आहे. दिवटी म्हणजेच खंडोबाची मशाल, खंडोबाचा एक प्रकारचा अखंड तेवत राहणारा दिवा. आणि त्याच्याच पाठीमागे आपण खंडोबाचे 2 घट भरून घेतलेले आहे. आता या ठिकाणी 2 घट भरण्याचं कारण असं की शक्ती आणि शिव ह्या दोघांचीही पूजा एकत्रित पद्धतीनुसार व्हायला हवी, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन करतो की जे कोणी खंडोबाचं नवरात्र बसवत असतील त्यांनी त्या ठिकाणी खंडोबा सोबतच जगदंबेचा घट भरणं सुद्धा आवश्यक असतो. त्यामुळेच या ठिकाणी हा जो घट आहे हा खंडोबाचा असून त्याच्या पलीकडचा घट हा शक्तीचा आहे, म्हणजेच जगदंबेचा आहे. मग तुमचं जे कुठलं कुळदैवत असेल, मग ती तुळजापूरची भवानी असो, माहूरगडची रेणुका असो, कोल्हापूरची महालक्ष्मी असो किंवा जी कुठली तुमची देवी आहे त्या कुळदेवीच्या नावाने एक घट आणि खंडोबाचा एक घट असे 2 घट आपण भरलेले आहे. त्यानंतर बघा वरती आपण पानांची माळ तयार केलेली असून ही पानांची माळ आपण घाटावरती सोडलेली आहे. जसं जगदंबेच्या नवरात्रामध्ये आपण त्या ठिकाणी पानांच्या फुलांच्या माळी देवीच्या घटाला सोडतो, तशाच या ठिकाणी सुद्धा आपल्याला दररोजची एक या पद्धतीनुसार 6 माळी सोडायच्या असतात. तर पहिला दिवस असल्यामुळे या ठिकाणी नागवेलीच्या पानांची माळ मी अर्पण केलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार कुठल्याही माळी घेतल्या तरी सुद्धा चालतात. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जर दवना नावाच्या वनस्पतीची माळ आपण घातली तर ती खंडोबाला अतिशय जास्त प्रिय असते. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी दवण्याची माळ मात्र खंडोबाला नक्की घालावी. आता खंडोबाच्या घटाच्या खाली जर आपण बघितलं तर मी धान्याची रास लावलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी तांदूळाची रास लावली आहे. तुम्ही गहू किंवा तांदूळ अशी रास सुद्धा लावू शकता. आता इथे मूळ फरक हा जाणवेल की जे देवीचं नवरात्र असतं, देवीच्या नवरात्रामध्ये त्या ठिकाणी मातीचीच रास टाकावी लागते आणि त्या मातीमध्ये आपल्याला धान्य पेरावं लागतं. खंडोबाच्या घटाला त्या ठिकाणी मातीची रास टाकणं बंधनकारक नसून ते ऐच्छिक आहे. म्हणजे जे मुख्य परंपरागत पुजारी असतील असे व्यक्तीच त्या ठिकाणी मातीची रास टाकतात. इतर सर्व भक्त मात्र बहुतांशी प्रमाणामध्ये धान्याच्या राशीवरतीच खंडोबाचा घट बसवतात. याचं कारण सुद्धा वेगळं आहे. त्याचं कारण असं की खंडोबा हा भैरव अवतार आहे. भैरव हे त्या ठिकाणी आलेल्या सुख समृद्धीचं प्रतीक आहे. तर जगदंबेच्या नवरात्रामध्ये जी आपण माती टाकतो तिला वाघोरी म्हटलं जातं. ही माती म्हणजेच रेणुकेचं प्रतीक आहे. रेणुका म्हणजेच रेतीचा सूक्ष्म कण. रेतीचा सूक्ष्म कण याचाच अर्थ की माती. त्यामुळे जगदंबेचा घट हा सदैव मातीवरती स्थापन केला जातो, तर खंडोबाचा घट हा धान्यावरती सुद्धा चालतो. त्यानंतर इथे समोर मी हा वसारी म्हणजेच वारू म्हणजेच काय तर खंडोबाचा जो सोटा असतो जो भक्त अंगावरती मारून घेतात तो ठेवलेला आहे. समोर तुम्हाला जे कुठलं पुस्तक वाचायचं असेल, या ठिकाणी मी श्री मल्हारी महात्म्य ठेवलेलं आहे. त्याच्या खाली मल्हारी कथासार ठेवलेला आहे किंवा मल्हारी अष्टक असेल, मल्हारी कवच असेल, तुम्हाला जो कुठला धार्मिक ग्रंथ खंडोबाचा वाचायचा तो आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि दररोज त्याचे अध्याय वाचावे आणि शेवटच्या दिवशी मात्र त्याचं पारणं करावं, म्हणजेच त्याचा सोहळा पूर्ण करावा. आता ही झाली सर्व या ठिकाणची पूजा मांडणी. आता यासोबतच मी एक गुप्त वस्तू या ठिकाणी ठेवलेली आहे. वस्तू आपली साधीच हो, पण गुप्त का म्हणतोय कारण फार कमी जणांना तिच्याबद्दल माहिती असते. बघा या ठिकाणी मी ह्या 2 खोबऱ्याच्या वाट्या ठेवलेल्या आहे. बघा ह्या 2 खोबऱ्यांच्या वाट्यामध्ये भंडारा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा ठेवलेले आहे. आणि ह्या 2 खोबऱ्यांच्या वाट्याची स्थापना मी कोटंब्याच्या समोर म्हणजेच कोटम्याच्या समोर एका विड्याच्या पानावरती केली आहे. मुळामध्ये हे का ठेवले आहे तर याला या ठिकाणी भंडार वाटी म्हटलं जातं. म्हणजेच काय तर भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी.
दररोज आपण जी काही पूजा अर्चा करू तिचं प्रतिनिधित्व किंवा तिची साक्ष म्हणून या 2 खोबऱ्याच्या वाट्या आहे. आणि ज्या दिवशी आपल्या ह्या खंडोबाच्या षडरात्रीची सांगता होईल, म्हणजेच काय, ज्या दिवशी तळी उचलल्या जाईल, म्हणजेच त्या ठिकाणी चंपाषष्ठी असेल, चंपाषष्ठीच्या दिवशी ही खोबऱ्याची वाटी उचलून त्या ठिकाणी खंडोबाच्या मूर्तीच्या डोक्यावरती ही वाटी हाताने फोडायची असते आणि हाताने वाटी फोडून ह्या वाटीमधील भंडारा खंडोबाच्या अंगावरती उधळायचा असतो. तर या ठिकाणी ठेवलेल्या 2 वाट्या, एक खंडोबाच्या घाटावरती उधळण्यासाठी आणि दुसरी वाटी मी जगदंबेच्या म्हणजे शक्तीच्या घाटावरती उधळण्यासाठी ठेवलेली आहे. तर ज्यांनी आतापर्यंत ठेवली नसेल अशांनी अशा 2 वाट्या 6 दिवस ठेवाव्या आणि शेवटच्या दिवशी मात्र त्या फोडून त्याचा भंडारा खंडोबावरती उधळावा. आता शेवटच्या दिवशी काय करावं किंवा 5व्या दिवशी काय करावं हे सुद्धा सांगतो. 5व्या दिवशी बघा पंचमी असते. या शुद्ध पंचमीच्या दिवशी आपण त्या ठिकाणी खंडोबाला फुलोरा अर्पण करावा. फुलोरा म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण गोड पुऱ्या तळू शकतो किंवा कडाकणी तळू शकतो किंवा त्या ठिकाणी आपण काहीही करंजी असेल किंवा गोड पदार्थ असतील ते तळू शकतो. त्यांचा विशिष्ट असा फुलोरा तयार करून तो आपण वरच्या मंडपीला बांधू शकतो. जसं या ठिकाणी मी आता माळ टाकण्यासाठी वरती मंडपी बांधलेली आहे, तिच्यावरती मी माळ सोडलेली आहे. याच मंडपीला 5व्या दिवशी आपण 5, 7, 11, 21 अशा पद्धतीने कडाकणी तयार करून त्याचा फुलोरा बांधू शकतो किंवा तो बांधायला पाहिजे. या ठिकाणी बत्ताशांचा फुलोरा सुद्धा खंडोबाला चालतो बरं का. ज्यांना यापैकी काहीही शक्य नसेल अशांनी त्या ठिकाणी मूठभर रेवड्या आणून जरी त्या खंडोबाच्या घाटापाशी अर्पण केल्या तरी सुद्धा चालतात. कारण आपल्या खंडोबा देवाला रेवडी हा पदार्थ सुद्धा प्रिय आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेजुरी गडावरती किंवा खंडोबाच्या इतर स्थानांवरती जेव्हा भक्त दर्शनासाठी जात असत त्या ठिकाणी ते स्वतःच्या डोक्यावरून वरती रेवड्या उधळत असत आणि याला तर रेवड्या उधळणे म्हणत. रेवड्या घेऊन आकाशामध्ये फेकल्या जायच्या आणि इतर लोक त्या रेवड्या वेचून त्याचा प्रसाद खात असत. हल्ली तर आता कॅडबरीचा जमाना आहे. कॅडबरी सुद्धा मुलांना हातामध्ये घेऊन द्यावी लागते तरच मुलं खातात. त्यामुळे हल्ली तर हे रेवडी उधळणं प्रकार पूर्ण बंद झालेला आहे. परंतु ज्यांना फुलोरा बांधणं शक्य नाही त्यांनी मुठभर रेवड्या अर्पण केल्या तरी सुद्धा चालतात. ह्या रेवड्या आपल्याला कुठल्याही मंदिराजवळ प्रसाद विकणाऱ्या व्यक्तीजवळ सहज मिळतात. आता जो शेवटचा दिवस असतो म्हणजेच आपल्या चंपाषष्ठीचा, हा दिवस म्हणजे नवरात्र म्हणजेच जे षडरात्र आहे खंडोबाचं, ह्या षडरात्राचं आपल्याला उत्थापन करायचं असतं. उत्थापन म्हणजेच विसर्जन करायचं असतं. या दिवशी काय करावं तर प्रातः समय उठावं, पती पत्नीने स्नान करावं किंवा साधक जर त्या ठिकाणी असणारा उपासक म्हणजेच मुंजा असेल म्हणजेच अविवाहित असेल मग त्याने एकट्याने स्नान करावं आणि आंघोळ करून त्या ठिकाणी स्वच्छ कपडे नेसून खंडोबाची यथासांग पूजा करावी. धूप दीप नैवेद्य यांनी खंडोबाची आरास रचावी आणि त्या ठिकाणी स्वतः पोथीचा जो शेवटचा अध्याय आहे, ग्रंथाचा शेवटचा अध्याय वाचून कथेची सांगता करावी. त्या ठिकाणी खंडोबाला प्रिय असणारं नैवेद्य म्हणजेच काय तर आपलं वांग्याचं भरीत आणि त्यासोबतच असणारे बाजरीचे रोडगे. आता ज्यांना बाजरीचे रोडगे शक्य नसतील त्यांनी बाजरीची भाकर टाकावी. ज्यांना बाजरीची भाकर नसेल त्यांनी ज्वारीची भाकर टाकावी. ज्वारी नसेल त्यांनी नाचणीची भाकर टाकावी. आता बघा काळ परत्वे नैवेद्य बदलत गेलेला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बाजरीचं प्रमाण फार कमी असतं, नाचणीचं प्रमाण अधिक असतं. त्यासोबतच जर आपण साऊथमध्ये गेलो त्या ठिकाणी आपल्याला ज्वारी बाजरी नाचणी यापैकी काहीही मिळत नाही आणि खंडोबाचं मूळ स्थान जे आहे आदी मैलार त्या ठिकाणी भाताचं प्रमाण जास्त आहे म्हणजेच तांदूळाचे पदार्थ अधिक केले जातात. तुम्हाला जे काही शक्य असेल तो नैवेद्य दाखवावा, परंतु त्यामध्ये वांग्याची भाजी वांग्याचं भरीत याचा समावेश मात्र नक्कीच करावा. या दिवशी नवीन कांदा खाण्यासाठी अनेक घराण्यांमध्ये सुरुवात केली जाते. नवीन पातीचा कांदा सुद्धा ह्या भरतामध्ये टाकावा आणि चरपरीत असं चटपटीत भरीत करून त्याचा नैवेद्य मल्हारीला दाखवावा. यासोबतच त्या ठिकाणी शक्य असल्यास खंडोबाचे वाघे म्हणजेच ज्यांनी खंडोबाची विधिवत दीक्षा धारण केलेली आहे अशा 5 व्यक्तींना घरी जेवायला बोलावून त्यांना यथासांग पद्धतीनुसार जेवू घालावं. त्यांना टावेल टोपी दक्षिणा इत्यादी मानपान सुद्धा द्यावा. जर ते शक्य नसेल तर मग मात्र आपण तो नैवेद्य तयार करून घराच्या बाहेर गाईला आणि कुत्र्याला दिला तरी सुद्धा चालतो. कारण मुळामध्ये वाघ्या हा शब्दच कुत्र्यापासून तयार झालेला आहे आणि कुत्रा आणि वाघ्याची काय कथा आहे ती सुद्धा आपण लवकरच बघणार आहोत.
हल्ली असं होऊन जातं की बऱ्याच ठिकाणी वाघ्यांची कमतरता झाल्यामुळे हे व्यक्ती त्या ठिकाणी दुप्पट दाम मागतात किंवा पैसे अधिक मागतात, जेवण्यासाठी नकार देतात, त्याऐवजी पैसे घेतात आणि अशामुळे मल्हारीची अवकृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य दिलेला केव्हाही श्रेष्ठ. खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण तो नैवेद्य नेऊ शकतो. अशा पद्धतीनुसार संपूर्ण विधिवत पद्धतीने खंडोबाची पूजा आणि अर्चा करावी. तळी भंडार कसा करावा याविषयी आपण स्पेशल वेगळा व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करूया. तरी सुद्धा एक ओरली सांगून देतो. तळी भंडार हा अनेक पद्धतीने केला जातो बरं का. तळी भंडार करण्याचा त्या ठिकाणचा मुख्य उद्देश असतो पाताळातील असणारे राक्षसगण आणि स्वर्गातील असणारे देवगण यांचा समन्वय साधून मृत्यू लोकांमधील असणारे शक्तीचे त्या ठिकाणची लहरी वलयांकित करणे. म्हणजेच काय तर ज्या वेळेला तळी जमिनीपासून ती वरती उचलली जाते आणि पुन्हा जमिनीवरती ठेवली जाते, जमिनीवर ठेवलेली तळी ही त्या ठिकाणी पाताळ लोकांचं प्रतिनिधित्व करते, मध्यावर उचललेली तळी ही त्या ठिकाणी मृत्यू लोकांचं प्रतिनिधित्व करते, तर आकाशामध्ये गेलेली तळी ही त्या ठिकाणी स्वर्गाचं प्रतिनिधित्व करते. याचाच अर्थ असा होतो की खंडोबा देवाची सत्ता ही स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तीनही लोकांमध्ये सर्व सर्वांसारखी आहे. एवढा मोठा उदात्त संदेश हा त्या तळी उचलण्याच्या मागे असतो. ताटामध्ये त्या ठिकाणी दिवे केले जातात, बाजरीचे दिवे असतात किंवा कणकेचे दिवे असतात. त्याच्यामध्येच एक मुटका म्हणून पदार्थ असतो बघा. काही ठिकाणी 11 मुटके कणकेचे केले जातात, काही ठिकाणी केले जात नाही, परंतु त्यामध्ये खंडोबाची मूर्ती ठेवून तिच्यावरती खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करून त्या ठिकाणी येळकोट येळकोट जय मल्हार आणि त्यासोबतच काही परंपरागत तळी असतात जसं की अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी इत्यादी. याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी ही तळी साजरी केली जाते. हा सुद्धा अतिशय सुखसोहळा पाहण्याजोगा असतो आणि मनाला आनंद देणारा असतो. आणि विशेष म्हणजे ही तळी उचलताना डोक्यावरती रुमाल किंवा टोपी घेणं आवश्यक आहे. आणि ही टोपी आणि रुमाल ज्या वेळेला तळी जमिनीवर ठेवतात तेव्हा त्या ताटाच्या खाली ठेवली जाते. याचाच अर्थ काय की हे मल्हारी, आमच्या डोक्यावरती असणारा मुकुट, आमच्या डोक्यावरती असणारं सिंहासन, आमच्या डोक्यावरती असणारा त्या ठिकाणी राजतिलक किंवा आमच्याजवळ असणारी सत्ता ही सर्व आम्ही तुझ्या चरणाशी अर्पण करत आहोत, हा संदेश त्यामागे असतो. कारण खरा सुवर्णाचा देव हा आपला मल्हारी खंडोबा आहे. त्याचा भंडारा हेच खरं सोनं आहे. त्याच्यासमोर आपली श्रीमंती ती काय, एवढा उदात्त संदेश सुद्धा डोक्याची टोपी जमिनीवर ठेवण्याच्या मागे असतो. पूजामध्ये आपण त्या ठिकाणी बसताना काळ्या घोंगडीचा वापर करावा. तळी सुद्धा उचलताना काळ्या घोंगडीवरती सहसा उचलली जाते. ज्यांच्याकडे काळी घोंगडी अवेलेबल नसेल त्यांनी घरातील कुठलंही स्वच्छ कापड घेतलं तरी सुद्धा चालेल. खंडोबाचा आवडता रंग म्हणजे पिवळा धम्मक, त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसून आपण पूजा करावी. यासोबतच आपण जाप कुठला करावा मी याबद्दल तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी आपण खंडोबाचा जाप करत असताना श्री मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा त्या ठिकाणी जाप अधिकाधिक करू शकता. खरं पाहता मंत्र हा गुरुमुखातूनच घ्यायला पाहिजे. मला माझ्या परमपूज्य गुरूंकडून जो खंडोबाचा मंत्र प्राप्त झाला आहे त्यामध्ये खंडोबाचे गुप्त असे 4 बीज आहे आणि त्यामध्ये एवढी उग्र शक्ती आहे की जेव्हा त्या खंडोबाच्या मंत्राचा मी जाप करतो किंवा मी माझ्या चेल्यांना म्हणजे शिष्यांना शिकवतो तर अक्षरशः 10 मिनिटांमध्येच त्या ठिकाणचं वातावरण बदलू लागतं. एवढी प्रचंड खंडोबाची ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. परंतु प्रत्येकालाच असे गुरुकडून असे मंत्र मिळत नाहीत. हल्ली काही देवांचे चुकीचे मंत्र मार्केटमध्ये आलेले आहे. जसं की खंडोबाच्या बाबतीमध्ये तर फार जास्त प्रमाणामध्ये अंधकार बघायला मिळतो बरं का. जसं की एका व्यक्तीने ओम खंडेश्वराय नमः हा मंत्र आपल्या चेल्यांना दिला होता. प्रसिद्ध गुरु व्यक्ती आहे, स्वतः खंडोबाचं मंदिर आहे, अंगामध्ये खंडोबाचा संचार आहे, स्वतः तो व्यक्ती एका मोठ्या खंडोबा ट्रस्टचा त्या ठिकाणचा कमिटीचा अध्यक्ष आहे. एवढा मोठा व्यक्ती असून त्यांनी स्वतःच्या शिष्यांना ओम खंडेश्वराय नमः हा मंत्र दिला. काही जण त्या ठिकाणी बानू म्हाळसाय नमः असा मंत्र देत आहे, काही त्या ठिकाणी मल्लू देवाय नमः हा मंत्र देत आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी मल्हारी देवाय नमः हा मंत्र देत आहे. मल्हारी हा शब्द त्या ठिकाणी खंडोबाची उपाधी आहे, ते खंडोबाचं पूर्ण खरं नाव नाही. त्यामुळे ज्यांना कुठलाच मंत्र माहीत नाही त्यांनी सरळ श्री मार्तंड भैरवाय नमः याचा जाप करावा, तरी सुद्धा तो पावन होईल. जाप करण्याची वेळ रात्री 10 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत असावी. काळ्या आसनावरती बसावं, काळ्या घोंगडीवरती बसावं,
काळी घोंगडी काळं आसन नसेल तर जे कुठलं स्वच्छ आसन आहे त्यावरती बसावं. दवना नावाचं अत्तर मिळतं, त्याचा वापर तुम्ही खंडोबाच्या मूर्तीला लावण्यासाठी करू शकता, फोटोला लावण्यासाठी करू शकता. आणि मी सांगितलेल्या मंत्राच्या आपण दररोज 5 माळा, 7 माळा, 11 माळा यांचा जाप करावा. 100% तुम्हाला स्वप्नामध्ये श्री मार्तंड भैरवाचं दर्शन घडेलच घडेल. हा माझा स्वतःचा अनुभव सिद्ध तोडगा आहे, तो तुम्ही करून पाहावा. आणि अशा पद्धतीनुसार आपण खंडोबाची सेवा आराधना करायला पाहिजे. शक्य असल्यास आपण तळी भंडारी कशी उचलली जाते हे सुद्धा प्रॅक्टिकली बघण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश, जय मल्हार. यानंतर आता आपण खंडोबा म्हणजेच मार्तंड भैरवाची आणि जगदंबेची आरती घेणार आहोत. चला तर मग आरतीचा आस्वाद घेऊया.
दासाच्या संकटी उभी राहे जगदंबा वंदे घंटामध्ये सावली उभी भक्ताच्या आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय. काळूबाईच्या नावानं चांग भलं नवनारायण महाराज अलख निरंजन गुरुदेव दत्त दत्त दत्त.